ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बातम्यांचं अर्धशतक. विधानसभेमध्ये टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव. काल टीम इंडियानं अहमदाबादमध्ये T20 विश्वचषक जिंकला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्रिकेट टीमच्या खेळाडूंचं कौतुक. पुण्यामधल्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर. भाजपकडून निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांना संधी. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा यासाठी विरोधकांचं आंदोलन. निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन. अधिवेशनामध्ये गैरहजर भाजप मंत्र्यांवरती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज झालेत. विधिमंडळामधील कामगिरी सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे मार्गदर्शन करतील. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या आणि परवा भाजपचे मंत्री आणि आमदारांची शाळा घेतील. अहिल्यानगर महानगरपालिकेमधील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौर ज्योती गाडे यांनी धारेवर धरलं. पालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची पाहणी करताना तब्बल 41 कर्मचारी पालिकेमध्ये आलेच नसल्याचं निदर्शनास. पालिकेच्या गेटवरती उभं राहून कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये असावं. उद्धव ठाकरे सभागृहात असतील तर महाविकास आघाडीच्या आमदारांना बळ मिळेल, संजय राऊतांचं मत. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना मोठा पक्ष असूनही दुसऱ्याला राज्यसभेची उमेदवारी दिली, राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे परिषदेत आले तर राऊतांची अडचण. राऊतांच्या मागणीनंतर नवनाथ बन यांचा टोला. उमेदवारीसाठी ठाकरेंना पुन्हा काँग्रेसच्या समोर गुडघे टेकावे लागतील, बन यांची टीका. परभणी जिल्हा परिषदेमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष असून अध्यक्ष भाजपचाच होणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं स्पष्ट. 18 मार्चला परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड होतीये, तर सर्व पक्षांना एकत्र करत शिवसेनेला अध्यक्षपद देऊन सत्ता मिळवण्याची राष्ट्रवादीची खेळी. ओडिशामधील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती. बिहारच्या निवडणुकीसाठी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती. हरियाणामध्ये गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी हे पर्यवेक्षक. ग्रामीण भागामधल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात आला. लग्नाच्या नावाखाली अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. सरकार काही कारवाई का करत नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा प्रश्न. योजना तयार करून कारवाई केली जाईल, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं उत्तर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा झालाय. किल्ले रायगडावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण. वर्धापन दिनाचं औचित्य साधून मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ. राज ठाकरे यांच्या हस्ते फॉर्म भरून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. मनसेच्या वर्धापन दिनी शर्मिला ठाकरे यांनी देखील सदस्य नोंदणीचा फॉर्म भरलाय. वर्धापन दिनाचं औचित्य साधून मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ. राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हितासाठी झटणारं एक संघटना ही कल्पना घेऊन पक्षाची स्थापना केली, राज ठाकरे यांची पोस्ट. किल्ले रायगडावरच्या शिरकाई माता मंदिर परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते यांच्याकडून शंखनाद. मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. राज्यसभेवरती बिनविरोध निवड झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच पार्थ पवार हे बारामतीमध्ये. पार्थ पवार अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी पिंकी मालीच्या आईची भेट घेतली आहे. त्या सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वेळेला केबिन क्रू असलेल्या पिंकी मालीचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बारामतीमधल्या अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवार यांचं नाव देण्यात आलंय. रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव दिल्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये मेडिकल कॉलेजच्या बाहेर निषेध. कोल्हापुरात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती आक्रमक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एससी समाजाचं आरक्षण लाटून मागासवर्गीयांवरती अन्याय केल्याच्या निषेधार्थ मोर्चा.
परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतींची होळी करण्यात आली आहे। सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन केवळ 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केल्यामुळे स्वाभिमानीचं आंदोलन। संपूर्ण कर्जमाफी देण्याची स्वाभिमानीची मागणी आहे। बीडच्या परळी शहरामधल्या अरुणोदय मार्केटमध्ये 4 ते 5 जणांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली। विरोधात काम केल्याचा राग मनात असल्यामुळे टोळक्यानं लोखंडी रॉड आणि पाईपच्या सहाय्यानं मारहाण केली आहे। 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। खेड शिवापूर भागामध्ये गोरक्षकांकडून म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। आंबेगाव पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल। आरोपींकडून मारहाण करताना वाहन चालकाला धर्म आणि जातीवरून शिवीगाळ झाल्याचाही आरोप आहे। पुण्यामध्ये तरुणाकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होतोय। सकल हिंदू समाजाकडून तरुणावरती कारवाईची मागणी। पुण्यामधल्या पर्वती पोलीस ठाण्याच्या बाहेर सकल हिंदू समाजाकडून घोषणाबाजी। कोल्हापूरमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेरमळा परिसरामध्ये अज्ञाताचा मृतदेह सापडलाय। डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती गंभीर मारहाणीची चिन्हे आहेत। पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा, मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू झालाय। दुर्घटनेमधील मृत कामगारांची संख्या 22 वर पोहोचली आहे। रोशनी उमाटे या 32 वर्षीय कामगाराचा मृत्यू झालाय। रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यामधील लोटे एमआयडीसी मधील केमिकल कारखाना स्फोटाच्या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल। डॉक्टर खान इंडस्ट्रियल कंपनीच्या केमिकल कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये 11 कामगार गंभीररित्या भाजले आहेत। कोल्हापूरमधल्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। या प्रकरणामध्ये पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज संविधान हक्क संघर्ष समितीनं निदर्शनं केली आहेत। यवतमाळच्या वडकी परिसरामधील वर्धा नदीच्या रोहिणी घाटावरती महसूल आणि पोलीस विभागानं अवैध वाळू उपशावरती धाड टाकली आहे। 11 ट्रक आणि टिप्परसह 1.5 कोटी रुपयांची वाहनं जप्त, तर या घटनेच्या प्रकरणी 20 जणांवरती गुन्हा दाखल। महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा। ऊन आणखी तापणार आहे। तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गामध्ये बहुतांश भागात दाट धुकं दाटलेलं आहे। आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली। पहाटे धुक्याची चादर आणि दुपारी कडक ऊन अशा लहरी हवामानामुळे आंब्याचा मोहर जळून जाण्याची आणि पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव येण्याची भीती आहे। नाशिकच्या नांदगावमध्ये कांद्याला सरासरी 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे। इतर राज्यांमधून देखील कांदा येतोय। युद्धामुळे निर्यात कमी झाल्याचा हा परिणाम आहे। वाशिममध्ये गहूच्या पिकाला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय। शेतकरी संकटात आहेत। दर वाढवून देण्याची मागणी होती आहे। शासनानं गव्हाला 2585चा हमीचा दर जारी केला असला तरी बाजारामध्ये प्रति क्विंटल 300 ते 400 रुपये कमी दर मिळतो आहे। 9 मार्चपासून रिक्षांच्या नवीन परवानग्यांना स्थगिती। वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। पत्राचाळ रहिवाशांचं पुन्हा एकदा आंदोलन। म्हाडाच्या विरोधामध्ये रहिवाशांची साखळी उपोषणाला सुरुवात। आज स्थानिक आमदार विद्या ठाकूर आणि सुनील प्रभू हे लक्षवेधी मांडत हे प्रकरण सभागृहामध्ये मांडणार आहेत। हिंगोलीमध्ये पैशाचं झाड घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचं अनोखं आंदोलन। भ्रष्टाचाराला जिल्हाधिकारी खतपाणी घालत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। गोदावरी नदी पात्रामध्ये रंगपंचमी खेळून गोदामाईची अवहेलना करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा आणि पुढच्या वर्षापासून गोदा पात्रामध्ये रंगपंचमी खेळण्याला बंदी घाला। नाशिकमध्ये गोदाप्रेमींची मागणी। काल काही तरुणांनी या ठिकाणी हुल्लडबाजी केली होती। भारताच्या प्रोजेक्ट चिताला मोठं यश आलेलं आहे। भारतामध्ये चित्त्यांची संख्या 50च्या पार गेली आहे। कुनो नॅशनल पार्कमध्ये ज्वाला नावाच्या नामिबियामधून आणलेल्या मादा चित्त्याने 5 बछड्यांना जन्म दिलाय। भारतामध्ये जन्मलेल्या 33 चित्त्यांसह भारतामधल्या चित्त्यांची आता संख्या 53 वरती गेली आहे। रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलर 46 रुपयांनी महागलाय।
आता 91.74 रुपयांवरून 92.20 रुपयांवर गेलाय. शेअर बाजारामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. नागपूरमध्ये गो गॅसच्या पंपावरती वाहनात वापरल्या जाणाऱ्या LPGचे दर हे पुन्हा एकदा 5 रुपयाने वाढलेले आहेत. युद्धजन्य परिस्थितीचं कारण देत मागच्या 4 दिवसात LPGच्या दरामध्ये एकूण 18 रुपये 41 पैशांची दरवाढ झाली आहे. युद्धामुळे एअरलाईन्सवरती मोठा परिणाम. विमानाच्या इंधनाचे देखील दर वाढले आहेत. विमानांचं तिकीट आणखी महागण्याची शक्यता आहे. इंडिगोची 28 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत 500 पेक्षा अधिक उड्डाणं रद्द. विमान कंपन्यांना रोज 150 ते 200 कोटी रुपयांचा फटका. युद्धामुळे भारताच्या शेअर बाजाराचं मोठं नुकसान झालंय. 9 कोटींपेक्षा अधिक डीमॅट खातेधारकांचं 15 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. युद्ध सुरू झाल्यापासून फक्त 2 दिवस बाजार वधारला, बाकी दिवस मोठी घसरण झाली आहे. मोज्तबा यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड. मोज्तबा खामेनी हे अयातुल्ला खामेनी यांचे सुपुत्र आहेत. अयातुल्ला अम्मोली यांनी पवित्र मशिदीमध्ये मोज्तबा खामेनी यांचं नाव जाहीर केलं आहे. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनी यांना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा पाठिंबा. नव्या नेत्याच्या आदेशांचं पालन करणार. इस्लामी गणराज्याच्या सुरक्षिततेसाठी बलिदान द्यायला तयार. रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून स्पष्ट. मोज्तबा सर्वेसर्वा होताच इराण अधिक आक्रमक झालाय. अमेरिकी तळ आणि इस्रायलच्या दिशेनं डागल्या जाणाऱ्या मिसाईल्सवरती अयातुल्ला मोज्तबा यांचं नाव. इराणचे युद्ध बराच काळ चालेल. देशानं संयम आणि तयारी राखली पाहिजे. इस्रायली सैन्याचं मोठं विधान. आमच्या धर्मात अणुशस्त्र हे हराम आहे. मग आम्ही ते कशासाठी बाळगू? आमच्याकडे कुठलेही अणुशस्त्र नाहीत. याआधी अणु ऊर्जा आयोगानं देखील हे स्पष्ट केलंय. इराणचे भारतामधले राजदूत डॉक्टर अब्दुल मजीद हकीम इलाही यांचा दावा.